नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छोटासा फिजिकल केमिस्ट्रीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, जो की तुमच्याकडे नंबर ऑफ टाइम एक न्यूमेरिकल क्वेश्चन विचारला जातोय, ज्यामध्ये तुमच्याकडे दोन इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या ज्या टर्म आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ प्रेशर आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन यांचं रिलेशन यूज करून आपल्याकडे ती व्हॅल्यू मिळालेली असते। आपण एकतर Kp ची व्हॅल्यू घेऊन Kc डिटरमाइन करू शकतो और Kp ची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो बाय यूजिंग Kc। तर ह्या दोघांचं जे रिलेशन आहे तर ते आपण आता डिस्कस करणार आहे। मग आपण एक जनरल इक्विलिब्रियम रिएक्शन कन्सिडर करतोय बघा। कन्सिडर इक्विलिब्रियम रिएक्शन आपल्याकडे एक जनरल इक्विलिब्रियम रिएक्शन आहे बघा, कशी दिसते ती। A of A plus B of B is equilibrium with C of C plus D of D। या इक्विलिब्रियम रिएक्शन मध्ये जर आपण हे सगळे जे रिएक्टंट अँड प्रोडक्ट हे गॅसियस स्टेटचे आहे असं कन्सिडर केलं, तर या रिएक्शन साठी आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ काय डिटरमाइन करणार, प्रेशर Kp, जो असेल तुमच्याकडे प्रेशर ऑफ प्रोडक्ट अपॉन प्रेशर ऑफ रिएक्टंट, ज्याला तुम्ही जर डिस्टिंग्विश केलं तर तुमच्याकडे मिळेल त्याची व्हॅल्यू प्रेशर ऑफ C टू द पॉवर C, प्रेशर ऑफ D टू द पॉवर D अपॉन प्रेशर ऑफ A टू द पॉवर A इंटू प्रेशर ऑफ B टू द पॉवर B। ही तुमच्याकडे व्हॅल्यू मिळेल कशासाठी, एका इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ प्रेशर। मग आपल्याला हा जो Kp मिळाला आहे, ह्या Kp ला Kc च्या टर्म मध्ये घेऊन जायचं आहे। मग त्यासाठी आपल्याकडे हे जे एक इक्वेशन आहे, जे की गॅसियस स्टेट मधलं इक्वेशन आहे, यासाठी आपण एक अप्लाय करूया आयडियल गॅस इक्वेशन। जे आयडियल गॅस इक्वेशन आपल्याकडे आहे गॅसियस स्टेट मध्ये स्टडी केलेलं आयडियल गॅस इक्वेशन, जे काय असतं तुमच्याकडे PV इज इक्वल टू nRT। आता इथे तुमच्याकडे ए टर्म आहे, बी टर्म आहे, सी आहे, डी आहे, प्रत्येक चार टर्मचा इंडिव्हिज्युअल प्रेशर अँड तुमच्याकडे काय असेल, नंबर ऑफ मोल्स असेल। म्हणजे तुम्ही ह्या इक्वेशनला फर्दर डिस्टिंग्विश असं कराल, PA इंटू V इज इक्वल टू NA इंटू RT, PBV इज इक्वल टू NBRT, PCV इज इक्वल टू NCRT अँड PDV इज इक्वल टू NDRT। हे चार इंडिव्हिज्युअल टर्म्स तयार होतील, ज्या की आहे आयडियल गॅस इक्वेशन्स फॉर A, B अँड CD। आता ह्या सगळ्यांना जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर बघा, हा आपल्याला प्रेशरचा टर्म जर फक्त पाहिजे असेल तर आपण काय करणार, हा व्हॉल्यूमच्या टर्मला इकडे मोल्स अपॉन व्हॉल्यूम असं करणार, आणि ही जी रेशो आहे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम, यालाच आपण म्हणतो बाळांनो कॉन्सन्ट्रेशन। यालाच काय म्हणतो आपण, कॉन्सन्ट्रेशन। मग कॉन्सन्ट्रेशन जी असतं मोलॅरिटी, ती काय असती, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम इन लिटर। मग आपल्याकडे हे एक इक्वेशन मिळतं P इज इक्वल टू CRT। मग या इक्वेशनला जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्याकडे या सगळ्यांच्या टर्मसाठी इंडिव्हिज्युअल एक इक्वेशन मिळेल, PA इज इक्वल टू CART, PB इज इक्वल टू CBRT, PC इज इक्वल टू CCRT, PD इज इक्वल टू CDRT। हे आपण इथे ABCD घेतले नाही घेतले तरी चालेल कॉन्सन्ट्रेशनला, ते आपण इंडिव्हिज्युअली इकडे ऍड करणारच आहोत। मग आता तुमच्याकडे ही जी प्रेशरची टर्म आहे, या टर्म मध्ये जर तुम्ही ते व्हॅल्यूज पुट केल्या तर ते आपल्याकडे इक्वेशन कसं दिसतं बघा। तर ते आपण इक्वेशन इकडे बघूया, तुमच्याकडे त्या व्हॅल्यूज कशा दिसतील। Kp इज इक्वल टू तुमचं हे इक्वेशन आहे PC रेस टू C, PD रेस टू D, PA रेस टू A, PB रेस टू B। मग हे इक्वेशन तुमच्याकडे कसं दिसेल बघा, त्या व्हॅल्यू पुटिंग केल्यानंतर तुमच्याकडे PC ची व्हॅल्यू आहे, काय आहे, CRT अपॉन C इंटू DRT रेस टू D अपॉन ART रेस टू A इंटू BRT रेस टू B। हे आपल्याकडे एक इक्वेशन मिळेल, आणि ही जे इक्वेशन आहे यांना जर तुम्ही सेपरेटली स्टडी केलं, याच्यामधले सगळे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म सेपरेट घेतल्या आणि कॉन्स्टंट सेपरेट घेतले, तर काय होईल बघा, C रेस टू C इंटू D रेस टू D अपॉन A रेस टू A इंटू B रेस टू B इंटू RT रेस टू C इंटू RT रेस टू D अपॉन RT रेस टू A इंटू RT रेस टू B। आता जर व्यवस्थित बघितले बाळांनो, तर व्यवस्थित बघितल्यानंतर आपल्याकडे ह्या ज्या टर्म आहे, या टर्मला तुम्ही ॲक्च्युअल मध्ये स्टडी केला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मध्ये, याच टर्मला आपण म्हणतो, काय म्हणतो, या टर्मला
इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इन टर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपल्याकडे एक इक्वेशन मिळालं होता. काय मिळालं? Kp इज इक्वल टू Kc. ह्या पूर्ण टर्मला आपण म्हणणार Kc इंटू हा जो बघा बेस सेम पॉवरची होती तुमची ॲडिशन म्हणजे RT रेस टू C प्लस D अपॉन RT रेस टू A प्लस B. हे दोन्ही फिनॉमिनॉन इथे अप्लाय केले. मग तुमचा हा एक इम्पॉर्टंट रिलेशन जे तर ते मिळालं Kp इज इक्वल टू Kc इंटू RT रेस टू CD अपॉन RT रेस टू AB. मग यामध्ये पण दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये बेस सेम आहे. मग यांचं जर तुम्ही दोघांचा मॅथमॅटिकल ऑपरेशनने एक स्टेप पुढे गेला तर काय होईल तुमच्याकडे? हा जो काही बेस सेम आहे तर हा तुमच्याकडे CD मायनस AB आणि दोघांचा बेस कॉमन होऊन जाईल म्हणजे RT रेस टू CD मायनस RT रेस टू AB. मग आता ही जी टर्म आहे तर ती कुठे दिसेल बघा? तर ती टर्म आपण इकडे घेऊया, इथे दिसेल. आता तुमच्याकडे आहे Kp इज इक्वल टू Kc इंटू RT रेस टू C प्लस D मायनस A प्लस B. आणि ह्यामध्ये हा C प्लस D हे काय बाळांनो? गॅसियस प्रोडक्ट एवढे आहे गॅसियस प्रोडक्ट. A प्लस B काय आहे? गॅसियस रिॲक्टंट. मग ॲक्च्युअलमध्ये आपण काय केलंय? हे गॅसियस प्रोडक्ट मायनस गॅसियस रिॲक्टंट असं केलंय. म्हणून C प्लस D मायनस A प्लस B यामध्ये तुम्ही काय केलंय? गॅसियस प्रोडक्ट मायनस गॅसियस रिॲक्टंट. मग याला मी एक सिम्बॉलिक वेमध्ये राईट करतो डेल्टा NG. आणि ह्या डेल्टा NG लाच आपण म्हणतो चेंज इन गॅसियस प्रोडक्ट अँड रिॲक्टंट. गॅसियस प्रोडक्ट अँड रिॲक्टंट यांच्यामधला जो चेंज आहे तो आपण राईट करतो बाय द सिम्बॉल डेल्टा NG. मग आपल्याकडे आता एक फायनली एक रिलेशन मिळाले बाळांनो. जे रिलेशन काय आहे बघा इथे आपण राईट करूया जे की तुमच्याकडे इथे टायटलमध्ये Kp इज इक्वल टू Kc RT रेस टू डेल्टा NG. मग या रिलेशनने आपण काय करू शकतो? तुमचा कोणताही न्यूमेरिकल जर असेल ज्यामध्ये Kp और Kc ची व्हॅल्यू तुम्हाला डिपेंडंट दिलेली असेल तर आपण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे? डेल्टा NG. जे कसं कळेल तुम्हाला? तुमच्याकडे जी काही रिॲक्शन दिली आहे त्यामध्ये प्रोडक्टमध्ये किती गॅसेस मॉलिक्युल्स आहे त्यामधून सबस्ट्रॅक्ट करणार रिॲक्टंटमध्ये किती गॅसेस मॉलिक्यूल आहे आणि त्याचं जे आन्सर असेल ती व्हॅल्यू असेल डेल्टा NG. R इज अ कॉन्स्टंट, R इज अ रिडबर्ग कॉन्स्टंट. ते आपल्याला व्हॅल्यू गिवन असेल किंवा तुम्हाला माहिती असते जी की आपण जनरली जूलमध्ये घेतो 8.314. त्यानंतर T जो आहे टेम्परेचर आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन असेल आणि तुमच्याकडे Kp और Kc या दोघांपैकी एक व्हॅल्यू गिवन असेल. एक व्हॅल्यू आपण काय करणार? या रिलेशनने डिटरमाइन करणार. तर हे एक सिंपल छोटासा एक रिलेशन आहे. रिलेशन बिटवीन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच आहे पण इन टर्म ऑफ प्रेशर अँड इन टर्म ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर